शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। बोल्लेगाव येथील पुलाच्या खाली सिमेंटच्या रोडवर दुचाकी अडवून कोयत्याचा धाक दाखवून महिलेला लुटलाय। हा प्रकार गुरुवारी पहाटे 4:45 वाजेच्या सुमारास घडला। याबाबत अंबिका व्यंकटेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। शहरातील नगर पुणे रोडवरील वाहनातून 2 लाख रुपयांची रोकड कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास जप्त केली आहे। ही रोकड महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांचे पुत्र दिग्विजय राजेंद्र नागवडे यांच्याकडे मिळून आली। दरम्यान ही रक्कम प्रचाराच्या साहित्याच्या छपाईचे बिल देण्यासाठी आणली होती। तसे पुरावे देखील पोलिसांना सादर केले आहेत, अशी माहिती नागवडे यांनी दिली आहे। अहिल्यानगरमध्ये येथून पुढे कोणाचीही मनमानी चालणार नाही। अभिषेक कळमकर आमदार झाल्यानंतर येथे रयतेचे राज्य येईल, त्यासाठी कळमकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी प्रचार सभेतून केलं। शहरातील साविड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाविकास आघाडीचे नेते दादा कळमकर, राजेंद्र फाळके, दीपक चव्हाण, किरण काळे, संभाजी कदम, विक्रम राठोड, निलेश मालपानी, बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते आदी उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हॉट्सॲपवरून खोटी माहिती प्रसारित केल्याने जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांवर तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे। बोलो सो सोनिहाल, संत श्री अकालचा जयघोष, अखंड पाठ, कीर्तन व प्रवचनांच्या भक्तिमय वातावरणात शहरात विविध गुरुद्वारा येथे गुरु नानक देवजी यांची 55वी जयंती म्हणजे गुरुपूरब उत्साहात साजरा करण्यात आला। शुक्रवारी सकाळी तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथे शीख, पंजाबी व सिद्धी समाजाच्या वतीने पारंपरिक वाद्यासह प्रभात फेरी काढण्यात आली होती। यामध्ये समाज बांधव व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुरु नानक देवजी यांचा जयघोष केला। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।